कुठे बाहेर गेली होतीस तू? हो कुठे? त्या लक्ष्मीबाईंकडे गेल्या होत्या. लक्ष्मीकडे? अरे दी कुठे? हा ताई साहेब बाहेर गेलेत. बरं, एक काम करशील, दी आल्यावर तिला नक्की फोन करायला सांग. मला ना महत्वाचं सांगायचंय तिला. मला तुम्ही काहीच सांगितलं नाही निशाला. मी तुझी परीक्षा घेत होतो. हा, तुला असं वाटलं तरी कसं ग की मी निशाला सगळं काही सांगेन म्हणून? कोण बोलताय? हॅलो. शट, समीरनं उचलला. तू माझ्या इथे राहायला येतेस 4-5 दिवस. का? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? तुझ्या त्या खाष्ट सासूने काही केलं नाही ना? प्लीज, मला गरज आहे तुमच्या मदतीची. She need your help, please. Please, मला गरज आहे तुमच्या मदतीची. She need your help, please. काय करू? कोणाला तरी माझ्या मदतीची गरज आहे. She need your help, please. Please, मला गरज आहे तुमच्या मदतीची. काय उपयोग आहे तुझ्या शक्तीचा वेदांती? ही जी शक्ती देवाने दिली तिचा योग्य तो सन्मान म्हणजेच इतरांना मदत नाही का? तुला तिला मदत करावीच लागेल. तिला मदत करावीच लागेल. तिला मदत करावीच लागेल. रामू, हा, फक्त एक दिवस मी इथे नव्हते, असं कसं झालं? काय नाही आई साहेब, फक्त 5च रुपये जास्त लागले. रामू, प्रश्न किती रुपये जास्ती लागले हा नाहीये रे. प्रश्न का जास्ती लागले हाय. आता तुला विचारून सगळा हिशोब केला होता ना मी. हो. पुन्हा हिशोब करत बसू? नाही आई साहेब, पण काय मग मालती ताई, कशा आहात? लक्ष्मी, ये ना, ये बस बस. हा, मग काय चाललंय? काय नाही ग, हिशोब रोजचाच आपला भाजीपाल्याचा. 1 मिनिट. हा, बोल काय म्हणतेस? काय नाही, थोडंसं महत्त्वाचं सांगायला आली होती. बोल ना. अगं, आज सकाळी ना मी मार्केटला गेली होती, तेव्हा मला तिथे एक कल्पना भेटलेली.
ती फडणीसांची कल्पना. हां फडणीसांची कल्पना. बरोबर, तीच ती. कसा चेहरा सुजलेला टम. पण मी काय सोडते तिला? मी विचारलं तिला, काय ग, काय झालं? तू पण ना लक्ष्मी. अशी थोडी सांगणार आहे ती, पण मी काय सोडते तिला? मी म्हणाली तिला, हे बघ, एका बाईचं दुःख दुसरीच बाई समजू शकते, तेव्हा मी तुझी काय मदत करू शकते का ते तेवढं सांग. मग अगं पण मला बोलायची खोटी, तिने पटापट पटापट मला सगळं सांगायला चालू करून टाकलं. काय? हेच की महेश जो होता ना, तो तिच्या वडिलांकडे हिशेब सांभाळायला होता. झालं ना, जुळलं दोघांचं. एकटीच होती ना. भाई ग, काय ग आजकालच्या या मुली. हां कशा वागतील काही सांगता येत नाही. म्हणजे बघ, दिसला चांगला मुलगा, लागल्या मागे. नाही रीतभात, नाही संस्कार, नाही काही. शी काय आहे. अरे खोटं तर एवढं बोलतात ना की ऐकून तोंडात बोट घालावं लागेल. आपल्या समीरचं की नाही नशीबच आहे बघ. त्याला निशासारखी अशी साळस बायको मिळाली बघ. हो तेही खरंच आहे. निशा तर सकाळी लक्ष्मीकडे गेली होती आणि ही जर मार्केटला गेली होती तर मग निशा. लक्ष्मी, तू काय निशाला मार्केटमध्ये जायला बोलवलं होतंस? मी नाही. म्हणजे याचा अर्थ निशा खोटं बोलते. नाही म्हणजे अगं, मी असं म्हणत होते की तू मार्केटमध्ये जाताना तिला बोलवायला हवं होतंस ना. म्हणजे तिचंही जरा फिरणं झालं असतं, गाव बघून झालं असतं. ठीक आहे, पुढच्या वेळी जर जाईन ना तेव्हा मी तिला घेऊन जाईन. तिलाही आवडायला पाहिजे फिरायला जाणं, नाही का? विचारून बघते. विचारायला हवं बेळीच. बरं, निघते मी. हो. चल. कधी आलीस? आत्ताच. तुम्ही बोलवलं होतं? हो. मला जरा किल्ल्या देतेस? हो. मी त्या आबांकडे दिल्या होत्या काल. घेऊन येते. हां थांब. मला त्या आबांनी परत दिले आहेत. निशा, तुझ्याकडे दिलेल्या किल्ल्या या फक्त तिजोरीच्या किल्ल्या नाही आहेत. त्याच्याबरोबर जबाबदारी सांभाळणं. आणि जबाबदारी सांभाळणं म्हणजे व्यवस्थित वागणं, व्यवस्थित बोलणं. सॉरी आई. बरोबर आहे. चूक झाली आहे तुझी. माफी मागायलाच हवीस. आणि आबांचं काम झालं की त्या किल्ल्या तू तुझ्याकडे परत घ्यायला हव्यास. कळलं? अजयला मूर्ती का दिलीस? अजय भाऊजीनेच मागून घेतली म्हणून द्यावी लागली. समीरला विचारलंस?
नाही, का? खरं तर अजय भाऊने ती मलाच गिफ्ट केली होती. मी त्यांना नको म्हणत होते त्यावेळी, पण तरीसुद्धा त्यांनी दिली. आणि आता असं अचानक मागितल्यावर नाही कसं म्हणता येईल ना. खरं म्हणजे असं येऊन मूर्ती मागणं हे चुकीचंच आहे. समीरशी बोलणार आहे मी येऊ, निघू. निशा, तुला मला काही सांगायचं नाहीये? काही चूक झाली आहे का माझी? हो, लक्ष्मी आली होती. निशा, ही चूकच आहे. हे बघ, ती परत होता कामा नाहीये. तू कुठे गेली होतीस हे कळणं मला कठीण नाहीये, पण ते रामूला कळणं हे चुकीचं आहे. कळलं? सॉरी आई. निशा, माफी मागायची सवय लागली ना, मी खूप जास्त चुका होतात. तेव्हा चुका न करण्यासाठी प्रयत्नशील असणं हे जास्ती चांगलं आहे. येऊ मी? अरे ओविताई, कधी आलात? आत्ताच आले. हे घे, या बॅग जरा रूम मध्ये ठेव, मी आईंना भेटून येते. हा. आणि एक काम कर, निशादीला सांग मी आली म्हणून. हा, बर. निशाताई ह्यांच्यात किती फरक आहे. निशाताई अशी ऑर्डर आपल्याला कधीच दिली नाही. चला बॅगा ठेवूया. ओम नमः चंडिकायै जयंती आई कशा आहात? ओवी, तू तू आत्ता इथे कशी? सरप्राईज. म्हणजे निशाला माहिती नाही तू इथे येणार आहेस ते? नाही ना, म्हणजे मी म्हटलं होतं तिला की 4-5 दिवस सात्या बाहेरगावी चाललेत आणि तेव्हा ती म्हणाली सुद्धा होती की इथेच राहिलंय, पण मग मीच नको म्हटलं. पण नंतर तुमचा विचार केला. तुम्हाला कळलं तर खूप वाईट वाटेल ना की तिथे मी एकटीच आहे आणि टेन्शनही येईल आणि दिला आलं तर टेन्शन. हो 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 हो, अगदी बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. काय आहे, बे निशाचं लग्न झाल्यावर एकटं राहायची तुझी पहिलीच वेळ आहे ना? मग भीती वाटणं बरोबर आहे ग. पण ओवी, माझी खात्री आहे बघ, तुला सवय करून घ्यायला लागेल असं एकटं राहायची ग. मी काय आहे, बहिणीच्या सासरी सारखं सारखं जाणं बरं नाही ना दिसत. आणि तात्याने ते आवडणार नाही. अगदी बरोबर बोललात. आता मी इथे आले कळलं तर तात्या खूप रागवतील. म्हणजे तू तात्याने सांगितलेलं नाहीयेस? नाही ना. पण आता तुम्ही सांगा ना. काय ना, मी सांगितलं तर माझ्यावर रागवतील आणि दिला पण खूप ओरडतील. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, मी घरी एकटी आहे हे कळलं म्हणून तुम्हीच मला बोलवून घेतलं असं सांगा. मी खोटं बोलू तात्यांशी? त्यात खोटं काय? ही तर लोकांची भावना सांभाळणं झालं. तात्या नेहमी सांगतात, सत्य असत्य ह्याच्यापेक्षा लोकांच्या भावना सांभाळणं जास्त महत्वाचं असतं. आणि मला माहिती आहे, आई तुम्ही बाहेरून कितीही कठोर असलात ना तरी यातून खूप प्रेमळ आहात. आणि तुम्हाला जेव्हा कळलं असतं ना तर तुम्ही मला स्वतः घ्यायला आला असतात आणि रागावून म्हणाला असतात, ओवी हे तुझं घर नाहीये का?
बरोबर ओळखलं की नाही मी तुम्हाला? हो हो अगदी अगदी बरोबर आहे. जा 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 जाऊन फ्रेश होऊन ये. हो तेवढं तात्यांचं बघाल ना? नक्की. आणखीन काही? नाही, आता आलीच तर दी बरोबर गाव फिरून बघेन. ठीक आहे ठीक आहे. हं? ओके. खोल खोल मातीत पुरायची, खोल खोल मातीत पुरायची. जे वेदांतीला सांगायचं आहे की ही मूर्ती खोल खोल मातीत पुरायची, पुरायलाच पाहिजे. वेदांती ये ना, ग्रेट सरप्राईज. अजय, वेदांती हीच ती मूर्ती. खूप सुंदर आहे ना? कदाचित खूप वर्षांपूर्वीची, कदाचित दशकांपूर्वीची. तुला कुठे मिळाली ही? बेंगलोरच्या माझ्या एका डीलरकडे. म्हणजे तो पाठवणार होता दिल्लीला, पण चुकून माझ्याकडे आली. चुकून? एवढी किमती मूर्ती चुकून तिकडची इकडे कशी काय झाली? तेच, म्हणजे त्याने दिल्लीला पाठवली होती, पण त्या पॅकिंगच्या ॲड्रेसवर माझं पेज लागलं आणि ती माझ्याकडे आली. मग काय, मी विकत घेणारच होतो. तशी आधी ही मूर्ती मी समीरला विकणार होतो, पण मला निशा भेटली. मग ही मूर्ती मी तिला गिफ्ट दिली. पण बघ ना, परत फिरून ही मूर्ती इथेच झाली. तू सांगितल्याप्रमाणे आता मी हिला खोल खोल मातीत पुरणार होतो. नाही अजय, अजून ती वेळ आलेली नाही. थोडं थांब, मी सांगेन तुला. म्हणजे तू मला मदत करणार आहे? अरे अजय, मी काय मदत करणार तुला? मी वजीर आहे ना तुझा. मग तुला वाचवणं हे माझं कर्तव्यच आहे, तेवढंच करणार. थँक्स वेदांती, तू अगदी माझ्या मनावरचं ओझं कमी केलं, खरंच. मला निशाला भेटायचं आहे. हो, तिलाही तुला भेटायचं आहे. कधी भेटूया? आज, आत्ता, लगेच. आत्ता? हो अजय, आधीच खूप वेळ निघून गेले. आता वेळ वाया घालवणं जीवावर बेतू शकेल. काय सांगतेस? तू लगेच फोन कर तिला. लगेच. हॅलो. हॅलो निशा, अजय बोलतोय. हां हां हां, बोलते. तुला आत्ताच्या आत्ता इथे यायचं आहे. आत्ता? हो, लगेच. बरं बरं. ओवी, ओवी, काय कधी? ओवी, आपल्याला आत्ताच्या आता इथून निघायला हवं आणि बाहेर जायचंय वेदांतीला भेटायला. वेदांती? हो, मी सांगते कोण वेदांती ते, पण आता इथून कसं बाहेर पडायचं कोणाच्याही न कळत. हे बघ दी, तू मला सांगणारच का नक्की काय चाललंय? मी सगळं सांगते तुला, पण मला नीटचं आधी कळू दे. ओके. चल चल, काय काय सांगितलंस? ते सांगते नंतर, चल आधी. निशा, तुला अचानक बोलवलं, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही म्हणजे
निघताना तरी मी कोणाला सांगून नाही आले, आता घरी गेल्यावरच बघूया काय झालं. पण नाही म्हणजे वेदांती आली आणि तिला तुला आत्ताच भेटायचं होतं. आत ही हे माझी धाकटी बहीण ओवी. हाय. हाय. पण काय वेदांतीने आत पूजा मांडली आणि तुला एकटीलाच भेटायचं आहे तिला, तेव्हा नाही नाही, ओवी थांबेल ना इथे. हां दी, नाही प्रॉब्लेम काही नाही, मी आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही असा. आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू आहे ना इथे. थांब थोडा वेळ, मी येते. निशा, काय झालंय ते सगळं मला नीट सांग. निशा, ओवी कुठे बाहेर गेला होतात का? हो आम्ही मार्केटला गेलो होतो. काय निशा, ओवीला देखील लावलंस का कामाला? तुम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतात ना? का टाळतोयस तू? का काही भलते सलते विचार येत आहेत परत मनात? फक्त गुलामी दुःख तिचे तिच्या पाशी शापित जन्मोजन्म